शनिवारी बेळगाव जातीमठ येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये सीमा भागातील मराठी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्राचे लढवय्या जरांगे पाटील यांना बोलवण्यात असल्याचे स्पष्ट केले। सकल मराठाचे बीज रोवलेले नेते गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा करण्यात आली होती। तर येत्या 30 तारखेला ही सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सीमा भागातील मराठी भाषिकांवरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे। तसेच 67 वर्ष भिजत पडलेला मराठी भाषिकांचा जिवंत सीमा प्रश्न तडीला नेण्यासाठी ही सभा असल्याचे जाहीर केले। मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन ही सभा यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले। त्या प्रश्नाचं स्वरूप निश्चित करावं आणि मग त्या आंदोलनाची दिशा कशी असावी, त्यासाठी काय काय केलं पाहिजे हे ठरवण्यासाठी आज आपण या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। मुख्यतः मराठी भाषिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आज ऐरणीवर आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत आणि मराठीवर अत्याचार होत आहेत, आपले बोर्ड काढले जात आहेत। हे प्रश्न जरांगे पाटलांच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची ही संधी आपण साधली पाहिजे। यासाठी बेळगाव परिसरातील मराठी भाषिक निपाणी, खानापूर, ग्रामीण भाग, उत्तर दक्षिण आपण जे म्हणतो त्या सगळ्या परिसरातून आपण मराठी भाषिकांना आणि मराठा लोकांना एकत्र केलं पाहिजे। यासाठी या 10 दिवसात अपुरा वेळ असताना सुद्धा आपण पूर्वी क्रांती मोर्चाच्या वेळी जसं एक लोकांच्याकडे गेलो, छोट्या छोट्या बैठकी घेतल्या, लोकांना आपल्या कार्याची व्याप्ती सांगितली आणि लोकांना मोठ्या प्रचंड प्रमाणात रस्त्यावर उतरवलं। त्या पद्धतीनंच जरांगे पाटलांच्या या सभेला लोक एकत्र करणं गरजेचं आहे। वेळ जरी थोडा असला तरी आपल्याकडे असणारी साधनं त्या पद्धतीने आपण वापरू शकतो। मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, माऊथ पब्लिसिटी करू शकतो। जरांगे पाटलांचं नाव मोठं आहे, प्रसिद्धी माध्यम आपल्या पाठीमागे आहेत। या सगळ्यांचा वापर करून आपण एक उत्कृष्ट पद्धतीच्या सभेचं आयोजन करू शकतो। त्याचबरोबर आपण सभा कुठं ठेवावी, कशा पद्धतीने केले पाहिजे, जागा कशी पाहिजे, वेळ कसं पाहिजे, याचंही नियोजन करणं गरजेचं आहे। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।